ऐका पंढरीचे महिमान, राहुल चितुके प्रमाण, तेथील तृण आणि पाषाण, तेही देव जाणावे, ऐशी पंढरी जे मनी ध्यान. तिथे पडलेला गवताची काडी सुद्धा देव आहे, म्हणून तिथं जायचं. दर्शने स्पर्शने देवाची जोडे. मग एवढी पंढरीचं महत्व जर आहे तर लाभ नाही का? आपल्याला फायदा होणार नाही का? फायदा नक्की होणार, पण गेल्याशिवाय होईल का? नाही. बरं, तिथं तुला जाता येत नाही, स्नान करता येत नाही, तर मग जे सगळ्या तीर्थाचं तीर्थ आहे कुठलं हो? पंढरपुरातलं तीर्थ. पंढरपुरातलं मोठं तीर्थ कोणतं सांगा? नाही म्हणजे तुम्ही पंढरपूरला गेलात ना, सगळे गेले असा. लोहदंड तीर्थ थोर, सर्व तीर्थाचे माहेर. लोहदंड नावाचं तीर्थ आहे. पहिला पुंडलिक तिथे आला. जगातली जेवढी तीर्थ आहेत ते लोहदंड तीर्थ कुठं आहे माहिती आहे? पुंडलिकाचं जे मंदिर खाली आहे त्या मंदिराच्या शेजारी लोहदंड तीर्थ आहे. त्या लोहदंड तीर्थातलं एकदा का नुसतं पाणी उचललं आणि त्या महादेवाला घातलं, कुठलीच तीर्थयात्रा करायला नको. ऐशी पंढरी जे मनी ध्याती. किती पंढरीमध्ये फायदे आहेत. मग एवढे फायदे जर आपल्यासारख्या सर्व लोकांना जर करून ठेवलेले असतील, मिळत असतील, तर महाराजांनी का सांगू नये तुम्ही पंढरपूरला जा म्हणून?